काय हो, तुम्हाला पण रोजच्या रोज टिफिनसाठी भाजी काय करावी म्हणून प्रश्न पडतो का? मग एकदा ही सोयाबीनची सुक्की भाजी करून द्या, इतकी जबरदस्त होती ना, काय सांगू तुम्हाला. त्यासाठी काय करायचं, सोयाबीन घ्यायचं, पाणी टाकून 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचं. 10 मिनिटानंतर मस्त असं सोयाबीन आपलं भिजलेलं आहे, काय करायचं, हाताच्या सहाय्याने यामधलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं. तर संपूर्ण सोयाबीनमधलं पाणी काढून झालेले. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. कढईमध्ये तेल टाकले, जिरे मोहरी टाकायची, बारीक कट केलेला लसूण टाकायचा, लगेचच यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा. कढीपत्त्याचे पाने टाकायचे, बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकायची, पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. बारीक कट केलेला टोमॅटो टाकून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं. लगेचच यामध्ये लाल तिखट, हळद पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर टाकायचं. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये, म्हणजे मसाले करपणार नाहीत. चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये भिजलेले सोयाबीन टाकून द्यायचं. वरून चवीनुसार मीठ टाकायचं. पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. वरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचं. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तयार आहे आपली टिफिनसाठी सोयाबीनची सुक्की भाजी. नक्की करून द्या. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा.